राज्यभरात गाजणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्या पहिली सुनावणी पार पडणार आहे। केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पार पडणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्व आरोपांची जबाब महत्त्वाचे ठरणार असून त्यांचे जबाब उद्या न्यायालयात बंद लिफाफ्यातून सादर होणार आहेत। तसंच तपास यंत्रणांनी 164 साथीदारांचे जबाब घेतले असून त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली। दरम्यान खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढत चालल्यात। आपल्याकडे एकदा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली असा आवादा प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबात म्हटलंय। अधिक धक्कादायक म्हणजे यातील जी तिसरी बैठक होती ती बैठक जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयात झाल्याचा दावा शिंदे यांनी केला। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय होता हे सर्वज्ञात आहे। मात्र आता तर खुद्द मुंडेंच्या नियंत्रणाखाली असलेल्या साखर कारखान्यातूनच खंडणी मागितल्याचा आरोप होतोय। आवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय आपण त्यावर एक नजर टाकूया। 28 ऑगस्ट 2024 ला कराडकडून पहिली खंडणीची मागणी करण्यात आली। परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशी धमकीही दिल्याचा दावा करण्यात आला। तर 11 सप्टेंबर 2024 ला कराडकडून फोनवर दुसऱ्यांदा खंडणीची मागणी करण्यात आली। 11 सप्टेंबर 2024 लाच जिल्ह्यात कुठे काम सुरू आहे याची मला माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं कराडनं सांगितलं। 8 ऑक्टोबर 2024 ला कराड करून तिसऱ्यांदा खंडणीची मागणी करण्यात आली। विष्णू चाटे आणि शिवाजी थोपटेंनी जगमित्र कार्यालयात त्यांची भेट झाली, भेट घडली। प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी द्या अशी मागणी करण्यात आली, नाहीतर प्लांट सुरू ठेवू देणार नाही असं कर्मचाऱ्यांना धमकावलं। 26 नोव्हेंबर 2024 ला सुदर्शन घुलेनं कंपनीत येऊन धमकी दिली। 2 कोटी दिले नाहीत तर काम करू न देण्याचा इशाराही दिला। 29 नोव्हेंबर 2024 ला 5व्यांदा खंडणीची धमकी देण्यात आली। काम बंद करण्याची कराडनं फोनवरून धमकी दिली। कर्मचाऱ्यांना निघून जाण्याचा कराडनं इशारा दिला। 6 डिसेंबर 2024 ला सुदर्शन घुलेनं कंपनीत सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली, मारहाणही केली। 2 कोटी रुपये खंडणीची थोपटेंकडे मागणीही केली। खंडणी न दिल्यास जिवंत सोडणार नाही असा सुदर्शन घुलेनं शिवाजी थोपटेंना इशारा दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।